सकाळची सुरुवात चहा सोबत होते अंजलीच्या आयुष्यात। नमस्कार मंडळी, तर कशा आहोत तुम्ही सर्वजण? चला तर मग मी अंजू घेऊन आलेली होते तुमच्यासाठी नवीन माझा यूट्यूबचा ब्लॉग। तर आज माझ्याकडे येणार होते मम्मी आणि आमचा भैयू म्हणजे माझ्या दीदीचा मुलगा। हे मुंबईला जाणार होते दीदी ते, तर मम्मी त्यांच्यासोबतच आलेली होती मनमाडपर्यंत। तर मग मनमाडमधनं मम्मी आणि भैयू बसने इकडे आले। चला मग आता मम्मीने एवढं सारं सामान आणले ना की विचारूच नका। मी तर असं म्हणजे एवढं सामान मम्मीने परळीपासनं परभणीपर्यंत ट्रेन चेंज करायला लागते, परत तिथनं परभणीपासून मनमाडपर्यंत ट्रेन येणार, तिथनं पण परभणीमधनं ट्रेन मनमाडची पकडायला लागते, म्हणजे तिथं पण ट्रेन चेंज करायला लागते। आणि मग त्यानंतर मनमाडपासून धुळेपर्यंत मग मी बसने येणार होते। ते एवढं सामान घेऊन तर मला तर वाटत होतं इम्पॉसिबल आहे, मम्मी एवढं सामान घेऊन कसं येणार। पण माझी मम्मी खूप स्ट्रॉंग आहे, ती एवढं सामान घेऊन आलेली आहे। तिला बोलले होते मी एवढं नको आणू, नंतर जेव्हा कधी मी परळीला येईल त्यावेळेस मी गाडीमध्ये घेऊन येईन। पण मम्मी कुठे ऐकते, कोणाची झाली तर शेवटी मम्मी असते, त्यामुळे मम्मी कुठे ऐकत असते का। तर मम्मी एवढं सारं सामान घेऊन आलेली आहे। आणि त्याचबरोबर आमची सीयू पण आलेली होती इकडे, पण सीयू गेली। सीयू म्हणजे आम्ही राहतो त्या घर आहे ना, त्या दादांची मुलगी आहे। तर मग आता बघा आमच्या अनुची खूप मस्ती चालू आहे, कारण अनु एवढी हॅप्पी झाली ना भैयूला बघून। आणि भैयूचं यायचं काही फिक्स नव्हतं, पण नंतर मम्मी येणार म्हटल्यास मग त्याला येऊ वाटत होतं, खूप दिवसापासून येऊ वाटत होतं। तर मग ते मम्मीला बोलत होता म्हणे आई मी येऊ मम्मी त्याला घेऊन आलेली। आता बघू त्याला सोडायला मम्मी जाते का दीदी येते त्याला घेण्यासाठी, कारण आमची दिदू पण खूप नाराज झाली होती, तिला मुंबईला जावं लागलं भैयू इकडे आला त्यामुळे। आणि अनुची बघा कशी मस्ती चालू आहे, तिला खूप हॅपी झाली। असं कोणी आलं ना तिला खूप छान वाटतं, कारण खेळायला भेटते ना। तर मग आता भैयू सोबत ती खूप खेळेल। आता आपण बघू मम्मीनं काय काय आणलं, तर मस्त मी पिशव्या काढते, इथे काय काय आणलं बघते। आणि अनुची चालू आहे इकडे टीव्ही बघत बघत डान्स करणं, मोबाईलकडे बघत, कारण मी तिथे टेबलवरती ना मोबाईल लावलेला आहे ट्रायपॉडला, तिचं चालू आहे। तिला वाटते तिला तिच्यासाठीच लावलेलं आहे, कारण ती डान्स करायलाच मी व्हिडिओ बनवते ना, त्यामुळे। आम्ही संभाजीनगरला होतो त्यावेळेस तर किती पण सामान घेऊन आली मम्मी का, तरी काही प्रॉब्लेम नव्हता, कारण मम्मी तिथनं डायरेक्ट परळीतनं बसत होती आणि डायरेक्ट संभाजीनगरला उतरत होती, कारण तिथनं डायरेक्ट ट्रेन होती, पण इकडे धुळ्याला ट्रेन नाही आहे, तिथं मनमाडपर्यंत सेवा लागतं। आणि डायरेक्ट परळीहून पण ट्रेन नाही आहे, त्या ट्रेनचं तिकीट जास्त काही अवेलेबलच नसते शाहीनगर शिर्डीचे, त्यामुळे मम्मीला ट्रेन चेंज करायला लागली। आणि असं पण ते जाणार होते, तर मग मम्मी बोलली होती मी त्यांच्यासोबतच येऊन जाईल, म्हणजे मग सामानाची पण जास्त हालचाल नाही होणार। आता मी सामान काढायला लागते। आणि अनुला बघा शेवया खूप आवडतात, कारण मम्मीने आणलेलं होतं शेवया, ते बघून ती मस्त चालू आहे तिचं भैयूचं। आमच्या भैयूला मोबाईलचा ट्रायपॉडचा एवढा नाद आहे ना विचारूच नका, त्यामुळे ते ना मस्त जेव्हा पण इकडे येतो शायनिंग मारतो जातो। अनुचं बघा कसं मच करणं चालू आहे, कारण तिला काय एवढं त्यामुळे। आणि इथं पण श्री असते ना तर काही प्रॉब्लेम नसता, कारण ते डायरेक्ट घ्यायला पण गेले असते मनमाडला, पण श्री नाहीये, श्री नागपूरला गेलेले होते, सॉरी नागपूरलाच म्हणते, श्री नांदेडला गेलेले आहेत। त्यांचा फिक्स पॉईंट राहतो 1.5 महिन्याचा, त्यासाठी ते तिकडे आहेत। म्हणून मग मम्मीला आणायला त्यांचा फ्रेंड म्हणजे आमचे शिवाजी भैया गेलेले होते, त्यांनी घेऊन आले मम्मीला। आता मी मस्त सामान ओपन करते मम्मीने काय काय आणले ते। सकाळची सुरुवात चहा सोबत होते अंजलीच्या आयुष्याला नवी दिशा मिळते। स्वयंपाकघरात तिने जादू पसरवली, अनुच्या हसण्यात तिने गोडी भरवली। अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग। जगात आईचा आभास, दिवसाचा प्रत्येक क्षण होतो खास। स्वयंपाकात तिची कला, रोज काहीतरी नवीन, रस्त्यावरच्या भाज्या स्वयंपाकाचं संगीन। कधी पोळ्या लाटते, कधी मसाले घालते, अंजलीच्या हाताने जेवण खास बनते। अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग। अनुच्या जगात आईचा आभास, दिवसाचा प्रत्येक क्षण होतो खास।
अंजलीचा आनंद, मुलगी हसली की जगाला वाटतो गंध. दिवसभराच्या कामात ती स्वप्न बघते, चहाच्या वासाने जग जिंकते. अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग. अनुच्या जगात आईचा. आणि बघा मम्मीने किती सारं काय काय आणलेलं आहे, उन्हाळी सामान सगळं. परत बटाटे कांदे देखील घेऊन आलेली आहे. हेच असतं आईचं प्रेम, कारण एवढं सामान एक आईच आपल्या मुलीला घेऊन जाऊ शकते. आणि माझी मम्मीचं प्रत्येक वेळेस आणत असते, नको बोलले तरी आणते. श्री पण बोलतात नको आहे सर्व, तरी पण नाही ऐकत मम्मी, सर्व घेऊन येते. आणि हे चकल्या वगैरे हे तर काही मी अजून करत नाही आहे, कारण मला जमतात मला सर्व, पण मग अनु पण छोटी आहे आणि इथं किरायानं राहतो, त्यामुळे इथं कुठे करायचा तो पण प्रॉब्लेम राहतो. म्हणून हे सर्व सामान मम्मी घेऊन येते. आणि शेवया म्हणजे आमच्या अनुला खूप आवडतात, त्यामुळे मम्मीने शेवया पण आणलेल्या. आणि एवढं सामान आणलेलं आहे आणि भरपूर आमचं सामान अजून बाकी आहे, कारण ज्वारीची पापडी वगैरे सर्व बाकी आहे. ज्वारीची पापडी श्रीची फेवरेट आहे, त्यामुळे तो पण घेऊन येताला आम्ही ज्यावेळेस आम्ही जातो आता त्याच वेळेस घेऊन येऊ. आणि हे बघा मम्मीनं काळा मसाला एकदम भारी बनवते मम्मी, आणि त्याच्या भाज्या पण एक नंबर होतात. इथे तुम्ही भाजी करेल आणि कोणी जर आलेला असेल घरी त्यांना खूप भाजी आवडते, कारण फक्त हे मसाल्याची कमाल. आणि बघा मम्मीचं प्रेम कसं असतं आपल्या मुलीवरती. चला मग इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.